नमस्कार मित्रांनो, नर्स चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण JNM सेकंड इयर स्टुडंटसाठी क्वेश्चन पेपर बघूया. त्यात आपण बघूया मेडिकल सर्जिकल नर्सिंग पेपर 1. हा पेपर 14 मार्च 2023चा आहे. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. याआधी पण आपण JNM सेकंड इयरचे थोडेफार पेपर बघितले आहे आणि मागेच आपण पीडियाट्रिक नर्सिंग पण चाइल्ड हेल्थ नर्सिंग पण बघितलं आहे. याचबरोबर तुम्हाला क्वेश्चन बरोबरच तुम्हाला सगळे आन्सर दिले जाईल, ते पण खाली. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला आहे योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा. तर त्यात पहिला आहे जास्त घनतेकडून कमी घनतेकडे जाणे याला डॅश डॅश म्हणतात. तर इथे डिस्फ्युजन येणार, ठीक आहे. तसं दुसरं बघा, ऑस्टिओमलेशिया हे डॅश डॅशच्या कमतरतेने होतात. तर ते जीवनसत्व ड येणार. ओके. तसंच तिसरं बघा, डॅश डॅश मृत जंतुलस हे आहे, तरी ते पोलिओ होणार, ठीक आहे. तसंच चौथं बघा, जेवणानंतरची रक्तातील साखरेची स्वाभाविक प्रमाण डॅश डॅश mg डेल असते, तरी ते 70 ते 140 येणार. आणि जेवणाआधीची असते 60 ते 110. लक्षात ठेवा हा. जेवणानंतरची 70 ते 140 आणि जेवणाआधीची 60 ते 110. तसंच बघा पाचवं, त्वचेखालील पेशींना 10 म्हणजेच डॅश डॅश होय, तर इथे सेल्युलायटिस येणार. ओके. बघ, तसंच योग्य जोडा. त्यात बघा पहिला आहे विटप भागाची शस्त्रक्रिया, तर इथे क येणार. लिथोटॉमी स्थिती. तसंच दुसरं बघा सेरेब्रो व्हॅस्क्युलर आजार, तर इथे ड येणार. श्वसन मार्गाची कार्यान्वित ठेवणे. ओके. तसंच तिसरं बघा पेल्स पाचशे, तर इथे ए येणार. क्रेनियल नर्व 7. तसंच परिचर्या प्रक्रिया, तर इथे तपासणी आणि डायरेटिक्स, तर इथे इंजेक्शन लॅसिक्स येणार. तर हे झालं आपलं योग्य जुळा. तसंच चुकी बरोबर बघा, खालील चुकी बरोबर ते लिहा. तर इथे पहिला आहे ए पॉझिटिव्ह रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना पोटाचा अल्सर 10 होतं, तर हे चूक आहे. एच फायलोरिया बॅक्टेरिया या बॅक्टेरियामुळे होतं, ठीक आहे. तर यात रक्ताचं काही ए पॉझिटिव्ह काही संबंध नाही. तसंच दुसरं बघा, सिरोसिस ऑफ लिव्हर मध्ये प्रथिनयुक्त आहार देतात, तर कम केला जातो, ठीक आहे. याचे खालीलप्रमाणे उदाहरण दिलेले आहे, तुम्ही वाचाल, ठीक आहे. तसं वृद्धत्व हे मानवी विकासासाठी स्वाभाविक भाग आहे, तर हे बरोबर आहे. तसंच न्यूमोथोरॅक्स आजाराचा उपचार स्ट्रेपिंग करतात, तर हे चूक आहे. कार्डियक अस्थमाचे ॲड्रेनालिन देतात, तर हे पण चूक आहे. खालीलप्रमाणे उदाहरण दिलेले आहे, उदाहरण नक्की वाचा, ठीक आहे. तसंच टिपा बघा, कोणतेही 3 लिहायचे तुम्हाला फक्त. भूल, पॅनक्रियास आजार, अतिसंवेदनशीलता किंवा ॲनाफिलॅक्सिस, तसेच जठर दाह आणि संधी रोग, तरी ते हे सगळेच इम्पॉर्टंट आहेत, सगळेच करून जा. ओके. तसेच फक्त तुम्हाला 3च लिहायचं, एक्स्ट्रा लिहू नका. खूप लोकांचे गलतफहमी आहे की एखादी क्वेश्चन एक्स्ट्रा लिहिला ना, जर तो चूक निघाला आणि हा बरोबर निघेल तर त्याच्यावर मार्क्स देणार, तर असं काही नसतं, ठीक आहे. तसंच तिसरं बघा, खालील प्रश्नाचे उत्तर लिहा. कोणतेही 3 लिहायचे आहे तुम्हाला. त्यात आहे उच्च रक्तदाब व कमी रक्तदाबमधील फरक, इथे फरक पण आहे. तसंच उच्च रक्तदाब आणि कमी रक्तदाब, शस्त्रक्रियेनंतर होणारा सर्वसाधारण गुंतागुंतीबद्दल माहिती लिहायची आहे तुम्हाला. काय गुंतागुंत होते ते. हायपोथायरॉइडिझम आणि हायपोथायरॉइडिझम, हायपर आणि हायपोथायरॉइडिझममधील फरक लिहायचे तुम्हाला. तसंच अतिपरासनीय द्रावण व अवपरासनीय द्रावण यातील फरक
स्पष्ट करा. ठीक आहे, तर तुम्हाला कुठलेही 3च लिहायचे फरक. उच्च रक्तदाब, कमी रक्तदाब हे तर तुम्हाला माहीतच आहे. शस्त्रक्रियेनंतर होणाऱ्या गुंतागुंतीमधील माहिती हे पण माहीत असतं. ठीक आहे, तर 2 तर तुम्ही आरामशीर लिहिलं आणि तिसरं पण तुम्ही आरामशीर लिहू शकता. जसं प्रश्न 4 बघा, हर्निया म्हणजे काय? 2 मार्काला आहे. हर्निया होण्याची कारणे तसेच चिन्हे व लक्षणे लिहा. 5 मार्काला. हर्निया शस्त्रक्रियेसाठी दृष्टीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना लिहायचे तुम्हाला. हर्नियाच्या रुग्णाकरिता करण्यात येणाऱ्या परिचर्या व्यवस्थापन. तर डिसीज माहीत असणे गरजेचं आहे. डिसीज करून जा. हे बघा, जेवढे इम्पॉर्टंट जेवढे क्वेश्चन पेपरला डिसीज आलेल्या आहे, गुगलवर भरपूर सारे क्वेश्चन पेपर दिलेले आहे, तर तिथले डिसीज बघा आणि ते करून जा. कारण की मी JNM सेकंड इयरचे खूप सारे क्वेश्चन पेपर नाही टाकू शकले. त्याच माझं रिझन आहे त्यात, कारण की मला सध्या वेळ नाही मिळाला. ऑलरेडी मी JNM फर्स्ट इयरचे खूप सारे क्वेश्चन पेपर टाकलेले आहे. तरी पण तुम्हाला गुगलवर खूप सारे साईट आहे जिथे क्वेश्चन पेपर दिलेले आहे. तसंच माझं चॅनल पण आहे JNM सेकंड इयरसाठी. खूप आनंदाची गोष्ट आहे की मी माझे नोट्स जे होते ते मी माझ्या चॅनलवर टाकणार आहे, टेलिग्राम चॅनलला. तर फॉलो करा, लिंक दिली जाणार. ठीक आहे, तिथे पूर्ण ॲक्युरेट पूर्ण वर्षाचे रिकाम्या जागा भरा, जोड्या लावा, चुकी बरोबर आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन दिले जाणार आहे. तर तुम्ही एकदम ॲक्युरेट लिहिलेले. ठीक आहे, तर तुम्ही ते चॅनल फॉलो करा. तसंच प्रश्न 4 किंवा बघा, संगीता 50 वर्षापासून स्त्री कक्षा दीर्घकालीन अवरोध, फुफ्फुस रोग, CPUD या आजारांसाठी दाखल झाल्या आहेत. या खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. तर दीर्घकालीन अवरोधी फुफ्फुस रोगाची व्याख्या लिहायची आहे तुम्हाला. आजाराची चिन्हे व लक्षणे लिहायचं. या आजाराची रोगनिदान करण्यासाठी कोणत्या तपासण्या कराल ते लिहायचं. या आजारावर वैद्यकीय व्यवस्थापन लिहा ते लिहायचं. संहिता यांच्यासाठी परिचारिक कृती आराखडा लिहा. तर हा फुफ्फुस रोगाचा COPDचा IMP क्वेश्चन आहे. तर तुम्ही हा नक्की वाचून जा. ओके, तसेच प्रश्न 5 बघा, मुतखडा म्हणजे काय ते सांगून त्याचे प्रकार लिहायचे. मुतखड्याची लक्षणे लिहायचे. मुतखड्या झालेल्या रुग्णाचे वैद्यकीय परिचर्या व व्यवस्थापन लिहायचे. मुतखडा झालेल्या रुग्णांना देखील येणाऱ्या आरोग्य व्यवस्थापन लिहायचे आहे. ॲक्च्युली बॅकग्राऊंडमध्ये खूप भयंकर आवाज येतात. मी पण परेशान आहे या आवाजामुळे. तुम्ही पण परेशान झालेले असेल, पण त्याला काही करू शकत नाही. हां, पण काही 1-2 महिन्यात हा आवाज येणार नाही. जसं मला टाईमवर, कारण की दुपारच्या वेळेस क्वेश्चन पेपर बनवते, तर असेच फालतूचे आवाज येत राहतात. त्यामुळे मी रात्रीच बनवते. चला तर आता आपण समजचं बघूया. ठीक आहे, खालील खूप लोकांना वाटते मी फक्त वरचेच क्वेश्चन पेपर देतात, पण मी खाली पण आन्सर देते. तर पूर्ण व्हिडिओ बघत चला. ओके, ॲक्च्युली मला हे व्हिडिओच्या आधीच सांगायला पाहिजे. व्हिडिओ खूप लाँग होईल आणि सगळेच जणांना पेशन्स खूप कमी असतात. जशी माझ्यात पण पेशन्स लेवल खूप कमी आहे. मी पण फडफड व्हिडिओ बघायचं काम करते. पण तुम्ही वाचून बघा, आरामात बघा. चला तर हे स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. ॲक्च्युली वरती तर दिलेलेच आहे. ठीक आहे, ओके, जोड्या लावा. खालील चुकी बरोबर ते लिहा, मतलब उदाहरणं वाचा. ठीक आहे, चूक वरती मी सांगितलेलं नाही आहे, खाली वाचून घ्या. काय, ठीक आहे, उदाहरण वाचत चला. उदाहरण तुम्हाला का चूक आहे, का बरोबर आहे ते माहीत असलं पाहिजे ना. तर फक्त चूक बरोबर देऊन चालत नाही. तो उदाहरण वाचणं खूप गरजेचं आहे. तर उदाहरण वाचत चला. ठीक आहे, उदाहरण दिलेले आहे. चला तर क्वेश्चनला सुरुवात करूया. शॉर्ट नोट्स आहे. अनेस्थेशिया. ठीक आहे, अनेस्थेशिया म्हणजे शस्त्रक्रिया किंवा वेदनादायक
प्रक्रियेदरम्यान वेदना आणि जाणीव नाहीशी करण्यासाठी वापरली जाणारी औषधीय पद्धत. तर जेव्हा पण तुम्ही कुठलंही क्वेश्चन लिहाल, मतलब क्वेश्चनचे आन्सर लिहाल, तर एक व्याख्या, छोटीशी व्याख्या लिहत चला. ठीक आहे. काही वेळास काय होते, आन्सर तर गलत होते पण व्याख्या वर तुम्हाला 1 किंवा 2 मार्क्स आरामशीर मिळू शकतात. आणि खूप लोकांचं गलत फॅमी आहे की 5 मार्क असेल तर 5 पेजेस लिहायचे, 4 पेजेस लिहायचे. तर हे खूप चुकीचं आहे. जेवढं त्या क्वेश्चनचं आन्सर असेल तेवढंच तुम्ही लिहू शकाल. ठीक आहे. एक्स्ट्रा लिहून या एक्स्ट्रा काही पण तिथे टाकून काही चालणार नाही. ओके. तर जेवढं आन्सर आहे तेवढंच लिहा. या फिर तो 1 पेजचा असो, या अर्धा पेजचा असो, या 2 लाईनचा असो, पण जेवढं आन्सर आहे तेवढंच आन्सर लिहा. ठीक आहे. बहुतेक तुम्ही त्याच्या खाली, जर तुम्हाला थोडंसं मोठं करायचं आहे, फालतूच्या चीजे न टाकता त्याच्यात खालील उदाहरणे किंवा व्याख्या टाकत चला. आणि तिशेचं दिलेलं आहे, तर तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या. ठीक आहे. प्रकार दिलेला आहे, उपयोग दिले, जोखीम दिलं, अशा प्रकारे एवढं पण लिहिलं तरी तुम्हाला तुमची 2 ते 5 मार्क आरामशीर मिळू शकतात, कारण की हे ॲक्युरेट आन्सर आहे. ठीक आहे. तसंच दुसरं बघा, पॅनक्रियास रोग. ठीक आहे. व्याख्या बघा, मेंदूतील डोपामाइन निर्मिती करणाऱ्या पेशी नष्ट झाल्याला होणारा मज्जातंतूचा विकार आहे, संस्थेचा विकार आहे. ठीक आहे. शॉर्ट नोट्स आहे, म्हणजे टिपा लिहा आहे. लक्षणे, कारणे, उपचार, हां हे असंच लिहायचं आहे. एवढं जरी लिहिलं ना पेपरला, तरी लक्षणे, कपणे, हात पायांवरती हालचाल बंद होणे. ठीक आहे. हे एक पॅटर्न दिलेलं आहे. तुम्ही जर नीट वाचाल क्वेश्चन पेपर आन्सर, तर तुमच्या एकदम ॲक्युरेट लक्षात राहणार. पहिले व्याख्या लिहा, नंतर लक्षण लिहा, मग कारणे लिहा, मग उपचार लिहा, मग प्रतिबंध उपाय लिहा किंवा औषधी उपचार लिहा. ठीक आहे. नर्सिंग मॅनेजमेंट लिहा. ठीक आहे. नर्सिंग केअर प्लॅन लिहा. तर तुम्ही असं काही लिहू शकता. ठीक आहे. तसंच तिसरं बघा, अतिसंवेदनशीलता किंवा ॲनाफिलॉक्सिस. ठीक आहे. व्याख्या दिलेली शरीराचे एक बाह्य पदार्थाबद्दल औषधे, लस, अन्य अतिशय तीव्र प्रक्रिया असते. ठीक आहे. लक्षणे, पुरे, सूज, तीव्र त्रास. ठीक आहे. ते अशी छोटी गोष्ट लक्षात ठेवा. ओके. व्याख्या, लक्षणे, कारणे, उपाय, उपचार, प्रतिबंध. ठीक आहे. मला सांगा, जर मी व्हिडिओ खूप फास्टमध्ये, तुमचे आन्सर खूप फास्ट होत असेल, तर मी हळूहळू तुम्हाला स्क्रीनशॉट काढायला 1-2 सेकंड पण नाही लागत. ठीक आहे. या फिर व्हिडिओ पॉज करून लिहा. स्क्रीनशॉट काढल्यानं तुम्ही कन्फ्यूज पण राहा, अरे हा हे कसलं उत्तर आहे, हे कुठलं आन्सर आहे, असं माझ्यासोबत होते म्हणून सांगते. ॲक्च्युली मी व्हिडिओ पॉज करूनच लिहिते जास्त करून. ठीक आहे. फटाफट स्क्रीनशॉट काढा की व्हिडिओ पॉज करा. तसंच जठर दाब का पोटातील आतील भागाच्या गॅस्ट्रिक म्युकस याला गॅस्ट्रायटिस म्हणतात. ठीक आहे. पोटाच्या आतील भागाला सूज. ठीक आहे. जठर दाब. प्रकार, लक्षणे, कारणे, तसेच उपचार. स्क्रीनशॉट काढा. तसंच 5 बघा, संधिवात, आर्टरायटिस. व्याख्या आहे, संधी, सांधे आणि स्नायूचा दाब, वेदना आणि अडचणी, हालचाल होणे. जसं आपले हातपाय दुखतो त्याला संधिवात पण म्हणतात. ठीक आहे. संधिवात तर तुम्ही आरामशीर लिहू शकता. प्रकार आहे त्याचे, लक्षणे आहे, उपचार पण दिलेला आहे, प्रतिबंधक उपाय. तसं क्वेश्चन तिसरा बघा, त्याच्यातलं पहिला, उच्च रक्तदाब आणि निम्न रक्तदाबातील यातील फरक. ठीक आहे. फरक दिलेला मी अशा प्रकारे लिहिलं आहे, पण तुम्ही 2 लाईनमध्ये पण लिहू शकता. ठीक आहे. इथे समजण्यासाठी दिलेलं आहे, कारण की मला डब्बा करायला खूप वेळ लागेल आणि मी ते एक नाही करू शकत, तर मी अशा प्रकारे दिलेलं आहे.
ठीक आहे. आराम से लिहून घ्या तुम्ही. ठीक आहे. तसंच निम्मे रक्तदाब, हायपरटेन्शन आणि हायपोटेन्शन. हायपो म्हणजे कमी आणि हायपर म्हणजे जास्त, लक्षात ठेवा. शस्त्रक्रियेनंतर येणारा समस्या सामान्य गुंतागुंती. तर एक घ्या, हे पण फरकमध्ये दिलेलं आहे, त्यात स्क्रीनशॉट काढून घ्या. तसेच तिथे बघा, हायपरथर्मरायडिझम आणि हायपोथर्मरायडिझम यातील फरक. खूप मोठे मोठे शब्द असतात, मला बोलता नाहीत कधी कधी. ते फरक दिलेला आहे, ते लिहून घ्या. हा एक फरक आणि हा एक फरक असा बॉक्स केला तरी चालेल. ठीक आहे. त्याच्यातलं हे आणि त्याच्यातलं हे. ओके ओके, स्क्रीनशॉट काढून घ्या. फरकमध्ये 5 पॉईंट लिहिले तरी खूप आहे. ठीक आहे. त्या 5 दिले: व्याख्या, लक्षणे, काढणे, उपचार, समथिंग समथिंग टाकून द्यायचं. हायपर ऑस्टोटिक आणि हायपो ऑस्टोटिक. हायपो म्हणजे कमी, हायपर म्हणजे जास्त, लक्षात ठेवायला. ठीक, स्क्रीनशॉट काढून घ्या. तसेच प्रश्न चौथा बघा, हर्निया म्हणजे काय. ठीक आहे. हा एक सामान्य शारीरिक विकार आहे ज्यामध्ये शरीराच्या अंतर्गत अवयवांना बहुतेक वेळा अडथळे त्यांना नैसर्गिक कप्प्यातून बाहेर येण्यास मोकळीता मिळते. म्हणजेच आपल्या शरीराच्या आतमध्ये विकार होतो, म्हणजे विकास होतो, असं एक्स्ट्रा विकास होतो, त्यालाच हर्निया बोलतात. ठीक आहे. महत्त्वाचे मुद्दे आहे, स्क्रीनशॉट काढा. हा 2 मार्काला आहे. फक्त इथे हर्निया म्हणजे काय. हर्निया म्हणजे काय. हर्निया एक सामान्य शारीरिक विकार आहे ज्यामध्ये शरीरात अंतर्गत अवयवाचा 4 मार्काला वाटतं. 4 मार्कासाठी एवढं लिहिलं तर चालेल. तसं हर्नियाची कारणे आणि प्रकार बघून घ्या. 3 मार्काला आहे. कारणे लिहायचं आणि प्रकार लिहायचा. तसेच हर्नियाचे निदान करण्याच्या पद्धती. क्वेश्चन वाचत चला. जोपर्यंत तुम्ही इंग्लिश आणि मराठीमध्ये क्वेश्चन वाचणार नाही तोपर्यंत तुम्हाला कन्फ्युजन होत राहणार. कधी कधी मराठीमध्ये खूप कन्फ्युजन करण्यासारखे क्वेश्चन देतात, कारण की मराठीत आपल्याला कधी कधी, कारण मराठीत एकाच वस्तूला कितीतरी 4 ते 5 नाव दिलेले आहेत. तसेच इथं पण आहे. इंग्लिशमध्ये एकच हे करतात. तर इंग्लिशमध्ये पण वाचा आणि मराठीमध्ये पण वाचा. इंग्लिशवाल्यांना तर इंग्लिशमध्ये, तर पण मराठीतवाल्यांना इंग्लिशमध्ये वाचत चला. ठीक आहे. निदान करण्याच्या पद्धती बघ, हर्नियाच्या शारीरिक अल्ट्रासाऊंड, सिटी स्कॅन, एंडोस्कोपी, रक्त चाचण्या. ठीक आहे. तसेच बघा, हर्नियाच्या रुग्णाचे नर्सिंग व्यवस्थापन. ठीक आहे. व्यवस्थापन तर प्रत्येक तुम्हाला पेशंटला द्यावंच लागेल. ठीक आहे. हे बघा, हर्नियाच्या रुग्णाचे नर्सिंगचे व्यवस्थापन, त्याच्या शस्त्रक्रिया, काळजी करणे, शस्त्रक्रियानंतरची काळजी, तसेच हालचाली, आहार, गुंतागुंतीचे लक्ष, रुग्ण शिक्षण, म्हणजे आरोग्य शिक्षण, रुग्णाला आरोग्य शिक्षण. ठीक आहे. हे झाले हर्नियाच्या व्यवस्थापन. ऑरमध्ये दिलेले प्रश्न चौथ्यामधलंच आहे पहिलं, जे ऑरमध्ये किंवामध्ये दिलेलं होतं. क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज, COPDचे वर्णन करायचे. COPD हा प्रगतशील फुफ्फुसाचा आजार आहे. तर COPD हा फुफ्फुसाचा आजार आहे ज्यामध्ये श्वसन नलिका म्हणजे वायुमार्गाने फुफ्फुसातील वायुकोश, अल्व्होली यांचे कायमस्वरूपी नुकसान होणे. ठीक आहे. तर वायुमार्गात फुफ्फुस वायुकोशांचे कायमस्वरूपी नुकसान होणे यास श्वास घेण्यास अडचण आणि हा आजार कालांतराने वाढतात, त्याला COPD म्हणतात. ठीक आहे. त्याचे मुख्य कारण बघा काय आहे. धूम्रपान, वायू प्रदूषण, अनुवांशिकता. आणि COPDचे 2 प्रकार आहे, एक क्रॉनिक ब्रॉन्कायटिस आणि एम्फिसेमा.
एम्फिसेमा, ठीक आहे. म्हणजे श्वसन क्रॉनिकमध्ये काय होते, श्वासनलिकामध्ये सूज आणि कफ तयार होईल. आणि एम्फिसेमामध्ये वायुकोशाचा नाश होऊन फुफ्फुसाचा लवचिकता कमी होणे. जे तुम्ही बघितलं असेल डायग्राम बघून घ्या. जे वायुकोश असतात ना त्याला असे एकदम ते काट्याचं फूल नसतं का, गोल गोल असतं, त्याला साईडचे काटे असतात, त्यालाच एम्फिसेमा म्हणतात, ठीक आहे. त्यालाच धावून तो नाश होतो, ठीक आहे. एक वायुकोशाची जसा कोरोनाचा आजार कसा असतो तसारखेच ते व्हायरस कसं, तसंच ते आपल्या फुफ्फुसाच्या खाली खाली असे हे असतात आणि त्याला असे गोल 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 असतात. तर बघून घ्या, ठीक आहे. डायग्राम बघत चला. जर बॉडी तुम्ही जर नर्सिंग करत आहेत, तुम्हाला बॉडीचे पार्ट कसे आहे, कुठला व्हायरस कसा आहे ते नाही, बॉडीचे कुठले कुठले पार्ट कसे आहे, हार्ट कसं आहे, आपलं फुफ्फुस कसं आहे, लिव्हर कसं आहे, हे सगळं कसं काय आहे ते तुम्हाला समजलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही डायग्राम बघत चला, ओके. COPDचे लक्षण आणि चिन्हे. मुख्य लक्षण, ठीक आहे. इतर लक्षण तसंच का बघा. COPDचे निदान चाचणी. COPDचे वैद्यकीय आणि नर्सिंग व्यवस्थापन, ओके. ट्रीटमेंट काढा. नर्सिंग व्यवस्थापनचे पण स्क्रीनशॉट काढा. निष्कर्ष वाचून घ्या. COPD हा दीर्घकालीन चालणारा आजार असल्याने नियमित औषधी, श्वासाचे व्यायाम आणि धूम्रपान टाळणे यावर भर देणे गरजेचे आहे. सॉरी तुम्हाला जर माझा आवाज नसेल येत, कारण की आज मी हेडफोन व्हिडिओ बनवत आहे, त्यामुळे माझा आवाज थोडा कमी येत असेल. पण माझा आवाज जरी कमी आला असेल तरी इथे मी लिहून दिलेला आहे, ठीक आहे. तर तुम्ही तिथले नोट्स बनवू शकता आरामसे. प्रश्न 5 बघा. खालील प्रश्नाचे उत्तर द्या. त्यात पहिला आहे मूत्रपिंडाचा दगड. किडनी स्टोन म्हणजे काय व त्याचे प्रकार. मूत्रपिंडाचा दगड म्हणजे किडनी स्टोन हा मूत्रमार्ग तयार होणारा कठीण खनिज पदार्थ गोळा आहे. हे मूत्रातील खनिजे कॅल्शियम, युरिक ॲसिड एकत्र येऊन घनरूप धारण केल्यामुळे तयार होतं, ठीक आहे. तुम्हाला आणखीन इझी लँग्वेज जावे लागेल. नेक्स्ट पेपरमध्ये याच्यापेक्षा इझी लँग्वेजमध्ये टायपिंग करून घेणार, ओके. आणि हो, माझ्याजवळ PDF नाही आहे, बस. स्क्रीनशॉट काढून घ्या. तसंच बघ, मूत्रपिंडाच्या दगडाची लक्षणे, तीव्र वेदना, मूत्रसंबंध इतर लक्षणे. तसंच तिसरं बघा, मूत्रपिंडाच्या दगडाचे वैद्यकीय व नैसर्गिक व्यवस्थापन. स्क्रीनशॉट काढा, ठीक आहे. तसंच बघा, मूत्रपिंडाच्या दगडाच्या रुग्णाला देण्यात येणारं आरोग्य शिक्षण, ठीक आहे. पाण्याचे सेवन, आहाराचे व्यवस्थापन, जीवनशैलीत बदल, औषधाच्या नियमित तपासणी, निष्कर्ष. तर इथेच झाला आपला क्वेश्चन पेपर. परत एकदा सांगते, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या नर्सिंग ग्रुपमध्ये पण माझ्या व्हिडिओचे लिंक पाठवत चला. आणि तुमचे तुमचे एक्झाम झाल्यानंतर पेपर पाठवत पण चला मला, ठीक आहे. जे नेक्स्ट आता पेपर होईल त्याचे पेपर पाठवत चला. पेपर कुठं पाठवायचे ते पण सांगून देते मी. लिंक देणार आहे. JNM सेकंड इयरवाल्यांना मी माझी टेलिग्राम चॅनलची लिंक देणार आहे. तिथं तुम्हाला तुमचे क्वेश्चन्स मिळून जाणार, नोट्स मिळून जाणार. PDF तर नाही, पण मी तुम्हाला सेपरेटमध्ये क्वेश्चनचे आन्सर्स, रिकाम्या जागा, जेवढेही क्वेश्चन पेपर आहे त्याच्यातल्या रिकाम्या जागा वगैरे आहे माझ्याजवळ, ते मी तुम्हाला पाठवून देणार. तिथंच तुम्ही जर तुमचे क्वेश्चन एक्झाम कधी होणार आहे, बहुतेक ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात होणार, तर ते पेपर मला पाठवा, ठीक आहे. त्यांच्याजवळ क्वेश्चन पेपर असेल आठवणीने पाठवून द्याल. माझा व्हॉट्सअप नंबर आणि
जर क्वेश्चन पेपर असेल तर मला कळवा, कमेंट करा. मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर देणार, तुम्ही त्यात पाठवू शकता. ओके, चला तर टेक केअर. अभ्यास करा, पेपर खूप जवळ आलेले आहे. ओके, धन्यवाद मित्रांनो. खूप जास्त सपोर्ट केला आहे तुम्ही. 2 ते 3 महिन्यात माझं चॅनल खूप ग्रो केलेलं आहे. ॲक्च्युली हे सगळ्यात मला वाटते माझंच पहिलं म्हणजे फर्स्ट चॅनल आहे जे पूर्ण क्वेश्चन पेपर सोबत आन्सर दिलेल्या जाते. म्हणूनच मला खूप जास्त यूट्यूबकडून सपोर्ट मिळाला आहे. त्याला धन्यवाद. काही पण बडबड करते आज मी गरमीमुळे. चला, टेक केअर.